तन्वी हर्बल्सच्या विविध जगभरातल्या प्रदर्शनांमध्ये कॅनडामध्ये मी गेले. तर त्यावेळेला किती वेगवेगळे अनुभव मला आले आणि तेव्हा मानसी आणि रुचा या दोघी खूप लहान होत्या. आणि त्यांना मी असं सांगितलं होतं, की तुम्ही माझ्याबरोबर येताय ना, तर काहीतरी मला मदत करायची, नुसतं बसायचं नाही. तेव्हा त्या मला म्हणायच्या, की "काय करू?" तर मानसीने 8वीत असताना ब्युटी पार्लरचा कोर्स केला होता. पूर्ण तिने शिकून घेतलं होतं. तर मी तिला असं म्हटलं, की "तू मेहंदीचे टॅटू काढ." तर ती म्हणाली, "चालेल." आणि टिकल्या त्यांना दिल्या होत्या आणि म्हटलं, "तुम्ही तुमचं विका आणि तुम्ही ते माझ्या क्लिनिकच्या बाजूला तुमचं हे चालू करा, म्हणजे तुमचा वेळ छान जाईल. नुसतं बसायचं नाही." आणि त्यावेळेला ती मेहंदी काढून द्यायची अगदी $5 वगैरे. सगळे म्हणायचे बाहेर तर $20-25 घेतात. तेव्हा ती सांगायची, की "नाही, माझ्या आईने सांगितलंय वेळ चांगला जाण्यासाठी तू हे करायचं. पैसे कमवणं हा हेतू नाहीये. टोकन काहीतरी घे." आणि टिकल्या विकायच्या. त्या लोकांना इतकी टिकल्यांची क्रेज होती. तर त्यावेळेला मानसी आणि रुचा सुद्धा माझ्याबरोबर ह्या आयुर्वेदामध्ये सहभागी होतील, हे मला तेव्हा माहिती नव्हतं. माझी आई माझ्याबरोबर होती त्यावेळेला. माझी मैत्रीण होती. तर त्यावेळेला आई अगदी जरीची साडी नेसून तिथे बसली होती स्टॉलवरती आमच्या आणि एक बाई येऊन म्हणाली, "अरे, किती छान साडी आहे. प्लीज गिव्ह मी धिस. रिमूव्ह अँड गिव्ह मी." आई इतकी चिडली. आई म्हणाली, "अगं, कसे हे लोक आहेत? अंगावरची साडी काढून मागतायत व्हॉट प्राईस म्हणून." म्हटलं, कल्चरच वेगळं आहे सगळं. तिला ते पचवणं फार कठीण होतं. पण अजूनही ती आठवण झाली, की आम्हाला खूप हसायला येतं. आणि माझी आई हा माझा खूप मोठा आधार होता. माझे आई-वडील त्यांची जी पुण्याई आहे त्यामुळेच तन्वी हर्बल जगभरात पोहोचवणं आणि अगदी तन्वीशतासारखं टॉनिक, की आज जगभरात 2 तन्वीशता रोज घ्या आणि फिट रहा. हा आरोग्य मंत्र लोकं आचरणात आणतायत आणि लोकांना माहितीये, की काही त्रास झाला तरी हेच तन्वीशता परत घेतलं, की औषध म्हणूनही ते गुण देणार आहे आणि नियमित घेतलं, की टॉनिक म्हणून आपल्याला फिट ठेवणार आहे.